काल संध्याकाळी मी जी 7 वाजता झोपली होती ती मी आज 8 वाजता उठली आहे डायरेक्ट. एवढी थकली होती काल. उठली आहे आणि मग गरम पाणी वगैरे पिऊन घेतलं. बॉडी थोडंसं पेन होत होतं, पण ठीक आहे, फ्रेश वाटत होतं उठल्यानंतर. किचनमध्ये बघितलं तर मम्मी मस्त नाश्त्याची तयारी करत होती. ही इडली डोसा वगैरे. तेवढ्यात मी अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि आजही मी 1 कप चहा घेतलेला आहे. ही चहा आता मला सोडावी लागणार आहे बस काही दिवसच. त्यानंतर मग मी सुद्धा किचनमध्ये गेली आणि मम्मीला थोडीशी हेल्प केली शेवटी आणि मग नाश्ता केला. चटणीला फोडणी दिली आणि 1 डोसा, 2 इडल्या आणि एवढी चटणी मी असा नाश्ता केलेला आहे. साऊथ इंडियन नाश्ता हा मला कधीही द्या, रात्री सकाळी दुपारी कधीही द्या, मी खायला रेडी असते. त्यानंतर मग आज चिकन खायचं होतं म्हणजे चिकन आणायला गेली. ग्रीन चिकन मी बनवणार होती, तर ते सगळं मॅरिनेशन करून ठेवलं. एक तास तरी ह्याला मॅरिनेट केलं ना की मस्त एकदम ज्युसी बनतं. तोपर्यंत म्हटलं हे एक ड्रॉवर होता एकदम मेसी झालेला, तो नीट लावते. ते काम करून घेतलं आणि मग बाकीचं जेवण मम्मीने बनवलंच होतं. मी मग हे ग्रीन चिकन फ्राय केलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो. आजचा लंच मी केलेला आहे. थोडीशी बिर्याणी होती ती घेतली आहे, 2 लेग पीस घेतलेले आहेत आणि थोडासा रायता घेतलेला आहे. असा मी लंच केला आणि दुपारी झोपली नाही मी. मोबाईलवरच फक्त निव्वळ टाईमपास करत डोळ्यातून पाणी येईपर्यंत मोबाईलवर होती मी. त्यानंतर संध्याकाळी थोडी फ्रेश झाली आणि मस्त अजून 1 कप चहा घेतलेला आहे. हा बाहेरचा व्ह्यू बघत एकदम छान वाटत होतं बाहेर. त्यानंतर मग थोडंसं काम केलं, जे कुकिंगचं चॅनल आहे त्याच्यावर, आणि मग रोजच्या कपड्यांचं सुद्धा पसारा झाला होता तो नीट लावला. हे बघायला मस्त वाटतं ना असं. त्यानंतर अचानक कशी माहीत नाही सर्दी एवढी झाली की शिंकून माझं बेकार झाली माझी हालत. त्यानंतर मग हा डिनर केलेला आहे. दुपारचं चिकन आणि थोडासा भात घेतला आहे. असा डिनर केला आणि मग आता मी झोपते आहे. उद्या सकाळी उठल्यावर माहीत नाही काय होणार आहे ते. चला तर मग झोपते आहे. बाय.